नमस्कार शेतकरी बांधव, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आजच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील. शेतकरी मित्रांनो, जयकुमार रावल पणन मंत्री यांचं काय म्हणणं आहे, त्यानंतर बिंदू शेठ शर्मा प्रदेश सरचिटणीस भाजप किसान मोर्चा या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण बघणार आहोत. कांदा अनुदान संदर्भातील शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवर नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं आपल्या हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, सुरुवात करतो आहे. करू शकता राज्यातील 2,91,288 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात यापूर्वी 851 कोटी 67 लाख रुपये जमा झाले आहेत. ही पीक पाहणीत कांदा पिकाची नोंद नसलेल्या शेतकऱ्यांसाठी तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या समित्यामार्फत पंचनामे केले गेले. समितीच्या अहवालानुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच अनुदान जमा केले जाईल, असं जयकुमार रावल पणन मंत्री यांनी म्हटलं आहे. एकंदरीत बातमी म्हणजे 13,000 कांदा उत्पादक शेतकरी अनुदानाच्या अजूनसुद्धा प्रतीक्षेत आहे, जे की 2022-23 रब्बी हंगामा भाव घटघडल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या सानुग्रह अनुदानासाठी लाभ काही कांदा उत्पादकांना झाला, परंतु 7/12 उतरवळी पीक पाणी पेरा ही पीक पेरा न नोंदलेल्या आधी पत्र आणि नंतर पात्र ठेवण्यात आलेल्या राज्यातील सुमारे 13,000 शेतकऱ्यांना 25 कोटीच्या अनुदानासाठी 2 वर्षांपासून प्रतीक्षा करावी लागत आहे. कांदा पिकाची लागवड करू नये, केवळ पीक पेरा नोंदवला नसता तांत्रिक कारणामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्या त्रिस्तरीय समितीने केलेला स्थळ पंचनामे या अनुदानासाठी गृहीत धरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ज्या शेतकऱ्याने असे पंचनामे सादर केले त्या अपात्र शेतकऱ्यांना जिल्हा छाननी समितीकडून केलेल्या फेर तपासणीनंतर पात्र ठरवण्यात गेले आणि त्यांना सुद्धा अनुदान भेटण्यात यावं अशी या ठिकाणी अजूनसुद्धा प्रतीक्षित आहे. ती 13,000 कांदा उत्पादक शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षित आहे. आणि एकंदरीतच या ठिकाणी बघितली ही महत्त्वाची अपडेट. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा असं नका. जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत. एकट्या नाशिक जिल्ह्यात 9,988 शेतकऱ्यांची सुमारे 18 कोटी 58 लाख रुपयाचे कांदा अनुदान शासनाने प्रलंबित आहे. त्यासाठी शासनाने पुरावा करावा. धन्यवाद.